शुभ प्रभात. आता आपण चाललो आहे उज्जैनला. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे आपण ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं होतं. ते करून आम्ही लगेच निघालो आहे उज्जैनसाठी. तर उज्जैनसाठी पण आपल्याला महादेवांचा बुलावा आहे. तो पण एखादा पुढे कंटिन्यू करतो आहे आपण. MP UPमध्ये जे रोड्स आहेत ते खूप मस्त आहे. इकडे अजूनपर्यंत आम्हाला एकाही पोलिसाचा त्रास नाही किंवा काही नाही झालं आहे. म्हणजे इन द सेन्स पेपर चेक वगैरे हे असं काहीच विषय नाही अजूनपर्यंत तरी. रोडची कंडिशन खूपच एक नंबर आहे. आपला सगळ्यांचा स्पीड ॲव्हरेज एक 60-70-80च्या आसपासच आहे. राईडमध्येही थोडी मजाक मस्ती झालीच पाहिजे. थोडंसं मंगेशला सांगितलेलं आहे वरती बघायला, शॉर्टकट झाला तरी तो तिथेच बघतो. सीधे हो जा, ज्यादा मेहनत मत कर, सीधे रे. रुक जा एक मिनिट, उतारी. थोडंसं हायवे सोडला की पुढे एका गावामध्ये आलो आम्ही. गाव रोड होता, चारी बाजूला मस्त शेती होती, हिरवळ होती आणि ह्या रोडला फोटो काढण्यासारखे फोटोजेनिक होते. पण आमचे दोघं रायडर होते, मंगेश आणि श्याम. यांना गाडी भेटली की हे फक्त डेस्टिनेशनला पोहोचायचंच बघत असतात. त्यांना फोटोची काही पडलीच नाही आहे जास्ती. मग आम्ही फोटो काढण्यासाठी थोडंसं थांबलो होतो तिथे. त्याच्यानंतर थोडंसं ऊन पण खूप लागायला लागलेलं. मग वाटलं जेवूया आता. आम्ही एका हॉटेलला थांबलो. तिथे मस्तपैकी खाट होत्या आणि ऊन आणि थोडीशी थंडी पण होती. त्यामुळे श्याम मस्तपैकी उन्हामध्ये थंडीची मजा घेत झोपला होता. त्यानंतर आमच्या बाईक पण पुढे समोर उन्हामध्येच लावलेल्या होत्या पार्किंगला. त्या पण लांबून बघण्यात जी मजा येत होती ती खरंच मजा येत होती. एक बायकर असेल त्याला ही दृश्य आवडेल खूप बघायला. आपलं तर फक्त जास्तीत जास्त 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे. तर बऱ्याच लोकांचे आम्हाला मेसेज कॉल्स येत होते जिथे जिथे आम्ही जेवायला थांबायचो, चाय प्यायला थांबायचो, की तुम्ही एवढे 1800 किलोमीटर करणार कसे. तर आम्ही 1800 किलोमीटर इझी करत नाही. असे राईडमध्ये काही नियम आहेत, जसं की उभं राहणं थोडंसं. कारण कसं होतं, आपण कंटिन्यू बसून 100-200 किलोमीटर नाही चालवू शकत, कारण पाठीला प्रॉब्लेम हा येणारच. तर त्यासाठी थोडंसं उभं राहायचं आहे. कारण आपण बाईक कोणालाही बाईक चालवताना आपले हात, डोळे आणि कान, पाय ह्या गोष्टी चालूच असतात. म्हणजे आपल्या माइंडमध्ये ते सेट असतं, पण कंबर ही सेट नसते. फक्त आपलं एवढं असतं की बसायचं आहे. जर शॉकअप जर चांगले असेल तर काही इश्यू नाही, पण जरी शॉकअप जर चांगले असेल तरी थोडंसं आपल्याला उभं राहून गाडी चालवायची आहेच आहे. एक 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं पकडा जास्तीत जास्त, जर रोड ओपन असेल पूर्ण तर तशा राईड करत करत आम्ही उज्जैनला शेवटला पोहोचलो एकदाचे. फायनली उज्जैनमध्ये पोचलो आम्ही. मंदिराच्या परिसरात एक भारताचा नकाशा असा बनवला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण 12 ज्योतिर्लिंग दाखवलेत. रामेश्वरपासून वरती आपलं MP UPपर्यंतचे सर्व टोटल काशीपर्यंतचे सगळे शिवलिंग कुठे कुठे आहेत त्याची एक माहिती दाखवलेली आहे. त्यानंतर आपण आलेलो भारत माता मंदिराच्या इथे. तिथे रात्री 8 वाजता बरोबर वंदे मातरम हे राष्ट्रगीत चालू होतं. तर ते पण आपण एक आज अनुभव घेणार आहे. आणि भारत माताचं मंदिर हे खूप मस्त वाटत आहे. वंदे मातरम राष्ट्रगीत झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे महाकाल या कॉरिडॉरला. राईट साईडला आपलं महाकाल टेम्पल आणि लेफ्ट साईडला कॉरिडॉर आहे, जो बघण्यासारखा आहे, खूप अप्रतिम आहे. त्याची दृश्य आता तुम्ही पुढे बघा.
कॉरिडॉर खूप छान होता. कॉरिडॉर बघून आलो आणि आता आम्ही मंदिराच्या परिसरात थोडंसं फिरतोय. दर्शन बघूया महाकालचं आता होत आहे का, कारण विचार थोडंसं आहे आमचा भस्म आरतीचा. तर महादेवांची कृपा असेल तर त्याचं पण दर्शन आम्हाला घडू शकेल. बघू नशिबामध्ये काय असेल शेवटी, कारण प्लॅनिंग करून कुठच्याच गोष्टी होत नाही. सो दर्शन जर असेल महादेवांचं आम्हाला भस्म आरतीचं तर ते नक्कीच भेटून जाईल. आताच विशांकडनं माहिती भेटली आहे की भस्म आरतीचं दर्शन हे आपल्याला होत आहे. तर लवकरात आपण जेवून भस्म आरतीच्या लाईनमध्ये लागायचं आहे. रात्री 11 ते 12 वाजता गेट ओपन होणार आहे. सकाळी 4ची भस्म आरती आहे, त्यामुळे आजची रात्र ही आपली जागरणातच जाणार आहे. महादेवांचाच बोलावा आहे तर तो आपण मान्य करू आणि भस्म आरतीला जाऊ. सो आपली महाकालची भस्म आरती कंप्लीट झालेली. सकाळ झाली आम्हाला. सकाळी जवळजवळ 4 वाजता आरती चालू झाली, ती सकाळी 7 वाजेपर्यंत होती. आम्ही आता बाहेर आलो, मार्केटमध्ये थोडंसं फिरतोय, थोडंसं काहीतरी खरेदी करून थोडंसं झोपणार आहोत, कारण रात्रभर जागरण झालेलं आहे. कारण दर्शन हे खूप महत्त्वाचं होतं, भस्म आरती करणं हे खूप महत्त्वाचं होतं, तर ते झालेलं आहे. आता भेटू आपण कुंभमेळ्याच्या लॉगमध्ये प्रयागराजला. हर हर महादेव.